त्याप्रमाणे नगराध्यक्ष पण त्याच्यातच आहे. मग असं असेल तर त्यांनीच 5 वर्ष कारभार केला आणि तेच आमच्या नावाने ओरडतात. ते आपल्या मराठीत म्हणे चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतात. ते तसं टीव्हीवाल्यांनी लगेच तेवढंच पॅकेट करतील. बघा अजित पवारांनी असं काढलं. मी मराठी म्हटलेली, बाकी काही म्हटलेलं नाही. त्यामध्ये मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, इथं आम्ही श्री सिद्धनाथ नागरी आघाडी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचे रासप त्याचे नेते स्वतः महादेवराव जानकर. महादेवराव जानकरांची पार्श्वभूमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर आमचे उत्तमराव जानकर ते ह्याबरोबर आणि मग प्रभाकर देशमुख असतील, बाकीचे अनिल देसाई असतील, अभयसिंह जगताप असतील, आमचे राजमाने असतील, बाकीचा सगळे परिवार त्याच्यामध्ये आहेत. एक परिवार म्हणून आम्ही म्हसवडची ही निवडणूक लढवतोय आणि ही निवडणूक लढवत असताना श्री सिद्धनाथ नागरी आघाडीचं पॅनल केलेलं आहे. त्याच्यामध्ये सौभाग्यवती भुवनेश्वरी तेजसिंह राजमाने त्यांना आम्ही नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार केलेला आहे आणि मी आपल्याला सांगायला आलेलो आहे की त्यांना प्रचंड मताधिक्याने आपण विजयी करावं. उद्याच्याला तुम्हाला 20 उमेदवारांना मतदान करायचंय आणि नगराध्यक्ष म्हणून म्हसवडकरांना इतर जे आमचे 20 उमेदवार आहेत त्याच्यात काही सहकारी मित्रांचं घड्याळ आहे, काहींची तुतारी आहे, काहींचं कप्पबशी आहे आणि एक मला वाटतं ट्रॅक्टर आहे. कारण तिथं खरं कपबशी पाहिजे होती, परंतु काही अडचण आली आणि तिथं त्याला मात्र ट्रॅक्टर घ्यावा लागला. उद्या जर तुम्हाला जे मशीन मिळणार आहे त्या मशीन मध्ये वर नगराध्यक्षाचा उमेदवार यांचं नाव राहणार आहे आणि खाली तुमच्या अ वर्गातले उमेदवार. या नात्याने इथं डबल आहे काय सिंगल आहे? डबल आहे. म्हणजे आता तिथं त्याच मतपत्रिकेत त्याच मशीन मध्ये खाली आमच्या सौभाग्यवती भाग्यश्री किशोर सोनवणे यांचं घड्याळ राहणार आहे आणि इतरही त्या प्रभागात अ मध्ये असतील अशा पद्धतीचे उमेदवार राहणार आहे. असं प्रत्येक ठिकाणी होणार आहे. दुसरं मात्र मशीन हे तिथं असेल, तिथं विलासराव शिवाजीराव रुपनवर हे आमचे उमेदवार राहतील. अशा पद्धतीनं तिथं मतदान करावं लागणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, थोडस आज पण ही सभा संपल्यानंतर हे सगळ्या नेते मंडळींचं मार्गदर्शन झाल्यानंतर मला माझ्या सगळ्या रासपच्या कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना सगळ्यांना माझी आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. मतदान तसं इथं फार काही नाहीये. इतरांच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर आपल्या म्हसवडमध्ये साधारण मतदारांची संख्या ही 23,358 एवढे सगळेजण मतदान करणार आहेत आणि त्या प्रकारे आम्ही प्रतिनिधित्व देताना नवे चेहरे देण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामध्ये साधारण वेगवेगळ्या जाती धर्माला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो त्यावेळेस कृती देखील आम्ही तशी केली पाहिजे आणि ती कृती या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आमच्या म्हसवड नगर परिषदेचे उमेदवार ठरवत असताना आमच्या जानकर साहेबांनी, देशमुख साहेबांनी, उत्तमरावांनी किंवा अनिल देसाईंनी, अभयसिंह जगतापांनी या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे. ह्याची पण नोंद आपण सर्व सहकारी मित्रांनी घ्यावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. मित्रांनो, एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आजपर्यंत हे सौभाग्यवती भुवनेश्वरी ताई त्यांना समाजकारणाचा वारसा मिळालेला, राजकारणाचा मोठा वारसा आहे. म्हसवडमधील महिला सक्षमीकरणाच्यासाठी किंवा बचत गटांच्यासाठी, बळकटीसाठी किंवा शहरातील सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये त्या कायम सक्रिय राहिलेल्या. हा सामाजिक राजकीय विकासाचा वारसा सौभाग्यवती भुवनेश्वरताई यांच्या म्हसवडच्या प्रगतीत नक्कीच परिवर्तन करतील अशा प्रकारचा ठाम विश्वास आम्हा लोकांना सर्वांना वाटतो. म्हणून आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत आपण उद्याच्याला त्यांना द्यावं. नगर परिषदेची निवडणूक ही शहराच्या दृष्टिकोनातून महत्वाची निवडणूक असते आणि त्याच्यातनं आपण शहराचा सर्वांगीण विकास करू शकतो. मित्रांनो, शहरात जर कुणाच्या ताब्यात द्यायचं म्हटलं तर काय पाहिजे? पिण्याचं पाणी. आज म्हसवडकरांना रोज पाणी मिळतं का? नाही मिळत. का नाही मिळत? कुठंतरी कमतरता राहिलेली आहे. निराडाव्या कालव्यावर
तुमचा पाण्याचा स्टोरेज टँक आहे. तो स्टोरेज टँक खरं तर नीरा डावा कालवा उत्तमराव नाही माहितीये, ते आपल्या माळशेरीचं प्रतिनिधित्व करतात. कंटिन्यू जवळपास कालवा चालू असतो. तुमचा आहे उजवा कालवा, माझ्याकडचा डावा कालवा. यंदा 4 वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेंगर 4 धरणं फुल भरलेली आणि ती आतापर्यंत फुल भरलेली होती. त्याच्यामुळं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून इथपर्यंत पाणी आपण सगळ्यांनी व्यवस्थित वापरलं तर काहीही पाणी कमी पडायची अडचण नाही. यंदा पाऊसकाळ पण खूप झाला, खूप नाही जरा अतिच झाला. मे महिन्यापासून सुरू झाला. तसं बघितलं तर मान, खटावचा काही भाग आणि आपल्या खंडाळा, फलटणचा काही भाग हे दुष्काळी तालुके. मी ज्यावेळेस तुमचा 1999ला पालकमंत्री झालेलो होतो त्यावेळेस 2003ला आम्हीच दुष्काळाला सामोरं गेलो. सगळ्यात जुन्या लोकांना आठवत असेल, जनावरांच्या छावण्या कर, त्याच्यामध्ये टँकर दे, वेगवेगळे रोजगार हमीची कामं कर. मान म्हणजे रोजगार हमीची कामं, मान म्हणजे दुष्काळ, असं एक समीकरण झालेलं होतं. परंतु सगळ्यांनी आपण प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जीए काठापूर योजना असेल किंवा महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ असेल, ज्याला एमकेव्हीडीसी म्हणतो, त्याच्यातून आम्ही लोकांनी तिथं जबाबदारी घेतली आणि आपलं वरच्या भागामध्ये तारळी असेल, उरमोडी असेल, वासना, वाघना आणि कवठे जीए काठापूर ह्या उपसा सिंचन योजना असतील, त्याला सगळ्याला गती देण्याचं काम आम्ही त्या बाबतीत मध्ये केलं. मित्रांनो, काही काही ठिकाणी या व्हॅलीतलं पाणी त्या व्हॅली, जसं माझ्या भीमा खोऱ्यातलं पाणी सीना खोऱ्यात आम्ही काढलंय, बोगदा काढला. आपल्या कृष्णा खोऱ्यातलं पाणी नीरा खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी नेऊ शकतो. आता तंत्रज्ञान मानकरांनो एवढं विकसित झालंय की तुमच्याकडे जर विजन असेल तर तुम्ही काही पण करू शकता. हे त्याच्यातनं पुढे आलेलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या पुढच्या, तुमच्या, माझ्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातनं ही निवडणूक फार महत्वाची आहे. आणि त्याकरता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं श्री सिद्धनाथ नागरिक आघाडी ही जी काय मी उभी केलेली आहे त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी मतदान करून उभं राहावं. हे शहराच्या विकासामध्ये काम करताना आम्ही ठरवले. आत्ताच गाडीत येत असताना सगळे मान्यवर मला सांगत होते, पाईपलाईन ती जुनीच, आता 25 वर्षापूर्वी जर योजना केलेली असेल तर त्यावेळेस मसवडकरांची लोकसंख्या किती होती, आता किती झालेली. काळानुरूप आपल्याला त्यामध्ये अधिकचं काम करावं लागतं. तुम्ही बघा पलीकडे बारामतीमध्ये या, बारामतीमध्ये सातत्याने आदरणीय पवार साहेबांनी 67ला तिथली सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या परीने बारामतीचा कायापालट केला. देशाच्या नकाशावर बारामतीचं नाव नेलं. मी 90 पासून तिथं आलो. मित्रांनो, 90 पासून आज 2025 झालंय. 35 वर्षामध्ये तुम्ही माझं रेल्वे स्टेशन येऊन बघा, तुम्ही माझं बस स्थानक येऊन बघा, तुम्ही माझ्या शासकीय कुठल्याही इमारती येऊन बघा. माझ्या इथं रोजच्या रोज माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या मायमाऊलींना, माझ्या बांधवांना आम्ही पाणी देतो. माझं तुमचं जसं उजव्या कालव्यावर पाणी अवलंबून आहे तसं माझं डाव्या कालव्यावर पाणी अवलंबून आहे. नीरा डावा कालव्याला उजव्या कालव्याच्या तुलनेने पाणी कमी आहे. साधारण 35-40% आम्हाला, 60-65% उत्तमरावजी तुम्हाला. साहजिकच त्यावेळेस तुमच्या भागातलं नेतृत्व यांनी इकडच्या दुष्काळी भागात पाणी आणलं, चांगलं केलं. त्याच्यामध्ये कुणाला काही दोष देण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक जण तिथं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्या भागाचा कसा विकास होईल हा प्रयत्न करत असतो. परंतु शेवटी राज्य पण डोळ्यासमोर ठेवायचं असतं. मी बारामतीमध्ये माझे सकाळी 5ला झाडलोट सुरू होती. माझे जे कोणी जबाबदार लोक, माझ्या महिला असतील, माझे पुरुष असतील, ते झाडलोट करतात. 7:30 पर्यंत सगळे शहर झाडलोट होऊन जातं. कचरा तुम्हाला पाहायला मिळणार नाही, रस्ते तुम्हाला चांगले पाहायला मिळतील. उद्यानं मी केलेली आहे, क्रीडांगण मी केलेली आहे, तिथं सुविधा दिलेल्या आहेत, वॉच टॉवर केलेले आहेत, लहान मुलांना खेळायला खेळणी बसवलेली आहेत, वयस्कर लोकांना नानांनी पार्क केलेला आहे, वयस्कर लोकांना चालत असताना जॉगिंग ट्रॅक असावा, उद्याच्याला ते दमले तर तिथं बसायला जागा असावी, प्लांटेशन मोठ्या प्रमाणावर केलेले आहे. पूर्वीच्या काळामध्ये माझा भिगवण रोड किंवा बारामतीचे रोड किंवा तिथली ग्रीनरी आणि आताची ग्रीनरी मी माझ्याकडे करून दाखवलंय आणि ते मला तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली, त्यांच्या सगळ्यांची साथ मिळाली तर मी ते मसवडमध्ये करू शकतो. मी शब्दाचा पक्का आहे, मी कामाचा माणूस आहे.
मला सकाळी उठल्यापासून काम करायला आवडतात. तुम्ही बघत असाल वेगवेगळ्या ठिकाणी रील्स येतात. मी सकाळी 6ला उठून कामाला लागतो. आता 6ला उजाडत नाही, गेल्यावर अंधार असतो म्हणून 6:30ला लागतोय, पण आता 6:30ला उजाडतं. पण मित्रांनो, काम त्या पद्धतीने करायचं असतं तर शहर अतिशय चांगलं बनतं. माझ्याकडे आता आजूबाजूच्या भागातले एवढे लोक राहायला बारामतीत येतात. 67ला माझ्या बारामतीची मतदारांची संख्या 17,000 होती, आता 1,02,000 झाली. 6 पट वाढली. कशामुळे वाढली? सुविधा आल्या म्हणून वाढली. पूर्वी जरा वेगवेगळ्या भागात, ग्रामीण भागात मुली सुना म्हणून जायला तयार नसायच्या. आता आई बापाला विचारतात कुठं सून म्हणून जायचंय, बारामती आहे का, मम्मी जागा तयार. असं आता नवीन लेखी म्हणायला लागलेले आहे. हे मी शिक्षणाची इतकी कवाड उघडलेली आहेत. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना लॉ कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, आयुर्वेदिक कॉलेज असेल, अशी वेगवेगळी कॉलेजेस काढलेली आहेत. ह्यात सगळे करावं लागतं. त्याच्यात आर्थिक सुबत्ता आली, बाजारपेठीला एक चालना मिळालेली आहे. आरोग्याच्या करता सगळ्या सुविधा दिल्या. कारण उद्याच्याला कुठला गरीबातला गरीब माणूस, माझ्याकडे मसवडचे पण काही नागरिक आरोग्य उपचार घेण्याच्या करता येतात. उद्या मित्रांनो, त्याची छोटीशी आवृत्ती आपल्याला आपल्या मसवडमध्ये करायची, आणि ती करण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. कारण आम्ही सरकारमध्ये आहोत. आम्ही तिथं महत्वाच्या पदावर काम करतो. केंद्रात आमच्या ओळखी आहे, राज्यात आमच्या ओळखी आहे, उद्योगपतींच्या आमच्या ओळखी झाल्या, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांच्या ओळखी आहे. आम्ही त्यांना CSRचा पण निधी मागू शकतो. मी मध्ये औंधला इंग्लिश मीडियम स्कूल केलं, ते CSR मधनं निधी आणला आणि तिथं ते इंग्लिश मीडियम स्कूल केलं. मित्रांनो, करायचं म्हटलं तर करता येतं. इच्छाशक्ती पाहिजे, पॉलिटिकल विल पाहिजे, राजकीय इच्छाशक्ती. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता थेट मागे एकदा जनतेतनं नगराध्यक्ष निवडून जायचा विलासराव देशमुखांच्या काळात, परंतु नंतर त्यांनी ते पुन्हा बंद केलं. कारण लातूरला निवडणूक झाली, तिथं जनार्दन वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे उमेदवार आम्ही दिले. त्या लातूरकरांनी आमच्याकडे काही वॉर्डामध्ये एजंट नव्हते, परंतु आतमध्ये जाऊन त्यांचं कुलगुरू म्हणून काम अप्रतिम होतं. लातूरकरांनी सगळ्यांनी जाऊन त्या घड्याळाला बटणं दाबली आणि जनार्दन वाघमारे साहेबांना निवडून दिलं. विलासराव देशमुख मुख्यमंत्री, खालची सगळी टीम विलासरावांची निवडून आली आणि वर आमचे वाघमारे साहेब आले. शेवटी विलासरावांना म्हणावं लागलं की बाबा, एक नगराध्यक्ष एका विचाराचा आणि बाकीतून दुसऱ्या विचाराची म्हटल्यावर कामामध्ये थोडी गडबड होते, आणि नंतर पुन्हा त्यांनी काढून टाकलं. पुन्हा आता नवीन ते नगराध्यक्ष पदाचं आणलेलं. ठीक आहे, जनतेलाही कळलं पाहिजे की आपण माझ्या शहराचं प्रमुख कोण पाहिजे. आणि त्याच्यातनं आम्ही भुवनेश्वरी आमच्या राजमान्यताईंना उमेदवारी दिलेली आहे. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, माझ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या मान्यवरांना विनंती आहे, आमच्या सहकारी आमचे मित्र जानकर साहेबांच्या रासपच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे. बाबांनो, हे उमेदवार ठरवत असताना कदाचित ह्याच्यापेक्षा तोडीस्तोड असणाऱ्या उमेदवारांना थांबावं लागलं असेल. कारण जागा 21च होत्या, आणि त्याच्यामुळं जर तुमच्यात रुसवे फुगवे असतील, त्याच्यामध्ये काही व्यक्तिगत मतभेद असतील आणि गटतट असतील, तर कृपा करा, आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ते डोक्यातनं काढा. तर आपल्याला उद्याच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतील. आणि म्हणून आम्ही श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या वतीनं ज्या उमेदवार राज्यमान्य भुवनेश्वरी ते सिंह दिलेले आहेत, त्यांना निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या, आपण सगळ्यांनी त्यांना भरभक्कम पाठिंबा द्या. आपण सर्वांनी मिळून एक दिलाने मसवडच्या विकास कामाच्यासाठी ताईंना निवडून आणायचंय. आणि त्यांच्याबरोबर घड्याळ, तुतारी, ट्रॅक्टर आणि कपाशी ह्या ज्या खुणा आमच्या 20 आहेत, त्यांना पण निवडून आणायचंय. आपल्या मसवडकरांची चांगल्या प्रकारची सेवा करण्याची संधी ह्या सगळ्या 21च्या 21 उमेदवारांना द्यायची. मसवडकरांनी
ही जर संधी दिली तर मी आपल्याला खात्री देतो की शेवटी विकास करायला म्हसवडचं तर तसं तुमचं कर रूपाचं उत्पन्न बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 10 कोटीपर्यंत असेल, 10-12 कोटी. कारण माझंच बारामतीचं 40 कोटी आहे. मी मगाशी चाकडला होतो त्यांचं 10-12 कोटी. तुम्हाला बाकीचा जो निधी मिळतो, पूर्वी तुम्हाला जकात होती, आता जकात काढली, नंतर आम्ही सेल टॅक्स आणि त्याच्यामध्ये व्हॅट आणलं, आता तेही काढलं, नंतर आम्ही एलबीटी आणलं, लोकल बॉडी टॅक्स, तेही काढलं. देश पातळीवर ठरलं की बाबा आपण वन नेशन वन टॅक्स म्हणजे एक देश एक कर, तो आपण देशाने जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत लागू केलं. आता आपला जो जीएसटी आहे, माझी जीएसटी पंतप्रधान मोदी साहेबांनी कमी केला, 28% 12% आणला, 18% 12% 5% आणला, 5% काढून टाकला. त्याच्यातनं साधारण वेगवेगळ्या राज्यांना थोडासा फटका बसला, आपल्याही राज्यांना 10-12 हजार कोटीचा फटका बसला. जे खरं आहे ते खरं आहे, पण गोरगरीब सर्वसामान्य माणसाला, म्हसवडच्या शेवटच्या माणसाला ते परवडावं, गरीबातल्या गरीब माणसाला परवडावं, आणि म्हणून ह्याचं सगळ्यांनी आम्ही समर्थन केलेलं आहे. मला आपल्याला सांगायचंय की आता जेवढा देशात जीएसटी गोळा होतो त्याच्या 16 ते 17% जीएसटी एकट्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात गोळा होतो. त्याच्यातले निम्मे पैसे केंद्राला जातात, निम्मे पैसे आपल्याला राहतात, आणि मग ते पैसे बजेटमध्ये दाखवून आम्ही वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा त्याला पैसे त्या ठिकाणी देत असतो. माझी तुम्हाला विनंती आहे की तो निधी आला तरच आपल्याला किंवा आमच्या भुवनेश्वर ताईंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला हे काम करता येणार आहे. आम्ही आहोत ना, मी स्वतः सांगतोय, अजून आमचं सरकार 5 वर्षाच्या करताय, त्यातलं 1 वर्ष गेलं, 4 वर्ष आम्ही आहोत. त्याचा विचार तुम्ही करा ना, आणि आम्ही करून दाखवलेलं आहे. मित्रांनो, मान ही भूमी तसं बघितलं तर नररत्नांची खाण म्हणून माझ्या मानच्या भूमीकडे बघितलं जातं. मान देशात, या भूमीतनं देशाला अनेक मान्यवर कर्तबगार व्यक्ती त्यांनी जन्माला आलेले आणि त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर मोठा लौकिक मिळवलेला आहे. हे आपल्याला विसरता येणार नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही. मान तरुणांनी एमपीएससी असेल, युपीएससी असेल, त्या स्पर्धा परीक्षामध्ये अतिशय चमकदार कामगिरी ही इथल्या आमच्या तरुणांनी केलेली आहे आणि यश मिळवलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये जावं, कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर तुम्हाला तिथं वेगळा ठसा उमटवण्याचं काम हे मानच्या जनतेची तिथं ओळख असते. तुम्ही चंद्रकांत दळवी घ्या, तुम्ही आमच्या प्रभाकर देशमुख घ्या, इतक्या लोकांची तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये तुमच्या भागातली खूप लोक आहेत, आमच्या IAS ऑफिसर मध्ये, आमच्या MPSC ला त्याच्यामध्ये आहेत, अशा खूप जण त्या ठिकाणी काम करतात. का हे होतं तर इथल्या निसर्गाने आताची परिस्थिती वेगळी आहे, परंतु निसर्गाने इथल्या लोकांना लढण्याचं, जगण्याचं बळ दिलंय. आई बापाच्या पोटी जन्माला आलं की लहानपणापासून आई बाप पाडायचे, आपण शिक्षण तू चांगलं कर, नाही शिक्षण घेतलं तर आपलं काही खरं नाही, आपला दुष्काळी भाग आहे. हे सातत्याने तुमच्या मुलाच्या मुलीच्या डोक्यात बसून 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 त्यांचं लढण्याचं जगण्याचं बळ त्या मान देशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या आणि आमच्या मुलीच्या मनगटामध्ये दिलं गेलं. त्यामुळं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मानदेशाच्या अनेक युवक युवतींनी आपला ठसा हा विविध क्षेत्रामध्ये उठवलेला आपण सगळेजण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेगळ्या अर्थाने तुम्ही घ्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाचे 140 कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो आणि देशाची जनता ती घेते. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत 288 आमदार निवडून देत असताना कुणाला बहुमत द्यायचं हा निकाल तुम्ही घेत असता. तो बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आणि तो तुम्ही पार पाडता. पण तुम्ही बघा, लोकसभेला लोक वेगळा विचार करतात, विधानसभेला लोक वेगळा विचार करतात.
मार्ग ते घडलेलं आहे. नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद याच्यात पण जनता वेगळा विचार करते. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो बाबांनो, त्यावेळेस ज्या ज्या अनेक ठिकाणी मोठ्या नेत्यांनी राज्याच्या प्रमुख पदापर्यंत जे मदत मागलेली आहे, त्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुढे आलेल्या जे बेरजेचं राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं, या सातारच्या सुपुत्रांनी केलं. त्यांनी या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम केलं. सुसंस्कृतपणा राजकीय जीवनामध्ये कसा सांभाळला पाहिजे, शब्द कसे वापरले पाहिजे, लोकांना कशा पद्धतीने आपलंसं केलं पाहिजे, विरोधकांच्याही बद्दल एक चांगली भावना कशी ठेवली पाहिजे, हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सातत्याने शेवटपर्यंत महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या सगळ्या एकंदरीत व्यापातनं पुढे जात असताना या जी काही आम्ही आघाडी केलेली आहे, श्री सिद्धनाथ नागरी आघाडी, त्या आघाडीच्या बाबतीमध्ये आपण आमच्या ताईंना, राजमाने ताईंना, भुवनेश्वरी केसीआर राजमाने यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं. तुम्ही जर पाहिलं तर भाग्यश्री किशोर सोनवणे या आमच्या मागासवर्गीय समाजाच्या महिला आहेत. एक तरुण महिला आम्ही तुम्हाला दिलेली. शेवटी त्याही समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्याकरता आमच्या सोनवणे ताईंना घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. पैलवान रूपनवर विलास शिवाजी त्यांना आम्ही उमेदवारी दिली. पैलवानगिरी पाहिजे ना, उद्याच्याला काही झालं तर न्याय पुढं. आमच्या बहिणींचे राखण करण्याच्या करता, मसवडकरांची राखण करण्याच्या करता आमचा विलास रूपनवर पैलवान हा उपयोगी पडणार आहे. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यानं नाव कमवलं. खेळ जो मातीचा खेळ आहे, ज्याला राजर्षी शाहू महाराजांनी राज्य मान्यता दिली, या पैलवान आमचा विलास आहे. त्याला प्रभाग 1 मधनं आपण निवडून द्यावं. त्याची खूण घड्याळ आहे. प्रभाग 2 मध्ये अविनाश कोंडीबा मासा, ओबीसी समाजाचा तरुण कार्यकर्ता. तरुणांच्या अंगात उत्साह असतो, जोश असतो, काहीतरी चांगलं करून दाखवण्याची ताकद असते आणि त्याच्याकरता त्याला व्हिजन आहे. आज आमचा ओबीसी समाजातला हा कार्यकर्ता आहे. मी मगाशी सांगितलं, स्वच्छ चारित्र्याचे तरुण आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यात आमच्या अविनाश कोंडीबा मासाळचं घड्याळचं चिन्ह आहे, तिथं त्याला मतदान करा. नंतर अरुणाताई बाळासाहेब माने त्या आमच्या बहिणी, काही जरा मधल्या वयातले पण पाहिजे ना, सगळेच तरुण कसे चालतील. त्याच्याकरता अरुणाताईंना मधल्या वयाचं प्रतिनिधित्व करायला पाठवलेलं आहे. कारण उद्या कोणी म्हणायला नको सगळीच तरुणी बाण दिली, आमच्या मधल्या वयाचा विचारच नाही केला. तो विचार केला. त्याच्यामध्ये आमच्या वैजयंता भानुदास लोखंडे त्या आमच्या भगिनी मागासवर्गीय समाजातल्या आहेत, त्या पण साधारण मधल्या वयातल्या आहेत. त्या मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या आमच्या भगिनीला घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण निवडून द्या. त्यांच्या जोडीला आम्ही खरं एक पुरुष एक स्त्री असं असतं, परंतु महिलांना अग्रक्रम दिला पाहिजे, महिलांना संधी दिली पाहिजे. 10 होतं, आम्ही तसं नाही केलं. आम्ही पुरुषाच्या जागी पण महिला दिली. कारण आम्ही समाजात तिला मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, झुकतं माप दिलं पाहिजे. एक महिला पुढे गेली, एक मुलगी शिकली तर ती कुणाच्या घरी लक्ष म्हणून गेल्यावर अख्खं घरदार ती शिकून काढते, पुढे घेऊन जाते. म्हणून तिथं आम्ही शीतल दत्तात्रय लिंगे ह्या सर्वसामान्य समाजातली आमची तरुण भगिनी, लाडकी बहीण आमची, तिला आम्ही उमेदवारी दिलेली. त्याचबरोबर मागासवर्गीय समाजामध्ये सुनीता लक्ष्मण, नाही तिची कोण तुतारी सांगायचं राहिली, विजय तुतारी, अजित पवार सांगतो तुतारी कोण. तर नंतर 4 वेळेला अनुसूचित जाती महिला सुनीता लक्ष्मण सत्तावे, बाजूला मला कोणी खात नाही, बाजूला आमच्या माझे संरक्षण करण्याकरता उभा आहे. अरे हीच माझं संरक्षण करतात, कशाला करायला पाहिजे. त्यामध्ये सुनीता लक्ष्मण सरतापे यांची पण कोण आमचे तुतारी आहे, तर त्यांना तुतारीच्या चिन्हावर शिक्का मारून ह्या आमच्या भगिनीला निवडून द्या. तिथं पुरुष म्हणून सर्वसाधारण ह्याच्यातनं अर्जुन पांडुरंग कांबळे, नावात अर्जुन पण आहे, बापाच्या नावात पांडुरंग पण आहे.
घाबरायचंच नाही. फक्त माशाचा डोळा कुठे ती बघ, आणि त्याची खोड आहे तुतारी, त्या आमच्या अर्जुनाला आपल्या सगळ्यांचं सारथ्य करण्याची संधी द्या. मसवडकरांचं तो चांगलं काम करेल. आमची 5 नंबर मध्ये जया मल्हारी चव्हाण. जया मल्हारी चव्हाण ही आमची तरुण मुलगी आहे, नवखी आहे. आत्ताच ती शिकली पाहिजे. काही अनुभवी लोकांच्या बरोबर तरुणांनी आता शिकलं तर पुढं त्याचा उपयोग त्या संस्थेकरता होत असतो. त्या आमच्या भगिनीला आम्ही तिथं उमेदवारी दिलेली आहे, जयाताईंना. त्या ओबीसी प्रवर्गाचं महिलांचं प्रतिनिधित्व करतात. तसंच तिथं 5 ला अमोल लक्ष्मण पिसे, अमोलजींना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. चांगला अमोलजी, जरा जोरात नमस्कार करा, दप्तर नाही करायचा. खणखोड आपलं झालं पाहिजे, आपलं नाणं खणखणीत आहे, वाजून झालं पाहिजे. तर आमच्या अमोलला तिथं घड्याळचे चिन्ह आहे, तिथं त्यांना घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. 6 नंबरला आमचं वृषाल विजय टाकणे. नावच वृषाल आहे, वडिलाचं नाव विजय, तुझा विजय झालाच पाहिजे. आणि टाकणे आपलं नाव आहे. ओबीसी मध्ये हा तरुण आमचा खंदा समर्थक पिसे, सारिका आणि अरविंद, त्या भगिनीला त्यांचं माहेरचं आडनाव धट आहे का, बाहेरचं आडनाव धट आणि इथलं आडनाव पिसे असं. सारिका त्यांची खून घड्याळ आहे. त्या सर्वसाधारण जागेत महिला म्हणून उमेदवार दिलेले आहेत. त्याचबरोबर आमचे संजय रावसाहेब माने, संजय पण आमचा तरुण खंदा समर्थक आहे, त्याला आम्ही उमेदवारी दिलेली आहे. हे चांगलं काम करतील. तुम्ही विश्वास टाका, तुमच्या विश्वासाला आमच्या राजे भुवनेश्वरी सहित कुणीही विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. हे मी महादेवरावांच्या, प्रभाकर देशमुखांच्या, उद्धवरावांच्या, अर्जुनच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो. त्यामध्ये तसंच पुढं उत्कर्षा सुजित विरकर, उत्कर्षाची खून ही ट्रॅक्टर आहे. काही थोडासा प्रॉब्लेम झाला खरं, ती आमच्या रासपची आहे, पण शेवटी आम्हाला तिथं चिन्ह ट्रॅक्टर घ्यावं लागलं. तिथं कंपशी आम्हाला घेता आली नाही, पण ट्रॅक्टर ही आमच्या भगिनीची खूण आहे. त्या आमच्या उत्कर्षाला ओबीसीचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता ती त्या प्रवर्गात उभी राहिलेली आहे. अर्थात ती सगळ्यांचंच प्रतिनिधित्व करणार आहे, पण वेगवेगळ्या समाजाला आरक्षण मिळावीत याकरता आपण ती भूमिका घेतलेली आहे. तसंच ऋषिकेश तुकाराम खरा हा सर्वसाधारण जागेमध्ये एकदम तरणा बांध उभं केलेलं आहे. त्यामध्ये आमच्या ऋषिकेश तुकाराम खरातला सर्वसाधारण जागेमध्ये आहे, चांगलं काम करेल. काम करण्याची उमेद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. त्याचबरोबर आमच्या ओबीसी महिलांच्या करता 10 मध्ये आम्ही अंजना कोंडिबा विरकर त्या आमच्या भगिनीला उभं केलेलं आहे. त्यांची खूण आहे कपशी, ग्रॅज्युएट आहे. शिकले सवरलेले पण अनेक आम्ही उमेदवार इथं दिलेले आहेत. तशात आमच्या अंजनाताई ग्रॅज्युएट आहेत. ते त्यांच्या शिक्षणाचा उपयोग माझ्या म्हसवडच्या सर्वांगीण विकासाच्या करता नक्की ते करतील. आणि आमचा 10 ला संजय मारुती विरकर हा आमचा तरुण सहकारी आहे. हा घड्याळची खूण त्या ठिकाणी उभा आहे. अशा पद्धतीनं 20 उमेदवार आमचे रासपचे, आमच्या दोन्ही राष्ट्रवादीचे हे आम्ही उभे केलेले आहेत. आणि त्यांचं घड्याळ, कब्बशी, तुतारी आणि ट्रॅक्टर अशा लक्षात राहणाऱ्या खुणा आपल्याला सगळ्यांना दिलेल्या आहेत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की एकंदरीतच आम्ही लोक केंद्राचा पण निधी आणायला कुठं कमी पडणार नाही, कारण तिथं आम्ही एनडीए सरकारमध्ये आहे. त्याचबरोबर राज्यात मी महायुतीच्या सरकारमध्ये आहे, तिथं पण मी कुठली अडचण येऊन देणार नाही. एकंदरीतच कोणताही संकट असो, पूर, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा आर्थिक अडचणी, त्या काळामध्ये आम्ही सगळेजण जनतेच्या अडचणी बाहेर काढण्याच्या करता धावून जात असतो, त्यांच्या पाठीशी उभं राहत असतो. सर्वसामान्यांची दुःख ही आमची ओळखून ते दूर करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण, आमची आघाडी प्रामाणिकपणे, मेहनतीनं आणि जबाबदारीनं काम करत असते. आता त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी आपण टाकली पाहिजे, कारण ह्या देशाचा, ह्या राज्याचा विकास जर महत्वाचा असला
तर तो शिवशाहू फुले आंबेडकर हा जसा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे, तसाच हा आमच्या आघाडीचा पण उभ्या केलेला आत्मा आहे. आत्म्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. त्यामुळं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललेलो आहे की आम्ही कदापि सोडणार नाही. हे आजच्या प्रचार सभेच्या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांच्या समोर जाहीर करू इच्छितो. आणि मसवड शहराच्या साठी जर कुणी दमदाटी करतील, काही जण सांगतात की दादा इथं दमदाटी होते. मसवडकरांनो, माझ्याकडे प्रभाकर देशमुख, माझ्याकडे प्रांत होते, माझ्याकडे कलेक्टर होते, राज्यामध्ये सचिव होते, अनेक महत्वाची पदं भूषवली. त्यांना विचारा कधी बारामतीत तर अनेक वर्ष गावचा सत्ता पण आमच्या ताब्यात होती, आहे, तालुक्याची पण आहे, जिल्ह्याची पण आहे, राज्याची पण आहे. पवार साहेब 10 वर्ष कृषी मंत्री असताना देशाची पण होती. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी आम्ही होतो, परंतु कधी आम्ही सत्तेची मस्ती दाखवली नाही. कुणी सर्वसामान्य माझा तो मसवडचा किंवा बारामतीचा शेवटचा माणूस असेल तर त्याचाही आम्ही मान सन्मान ठेवायचो. तो कुठल्याही जातीचा असू द्या, धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या, तो माणूस आहे ना, माणुसकी आमची जात, या पद्धतीने आम्ही बाबांनो काम करत असतो. परंतु अलीकडे तसं घडत नाहीये असं दबक्या आवाजात लोक सांगतायत. माझं तुम्हाला सांगणं आहे, अजित पवारांसहित कुणी ताम्रपट घेऊन इथं जन्माला आलेलं नाहीये. सत्ता येत असते, सत्ता जात असते. माग देखील आमचे महादेवराव कॅबिनेट मंत्री होते, पशुसंवर्धन खातं होतं. मी कित्येकदा माझी कामं घेऊन त्यांच्याकडे जायचो. ते पण खुल्या मनाने या दादा कुठलं काम करून द्यायचे. कधी त्यांनी भेदभाव केला नाही. मी मंत्री आहे तो पूर्ण महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा आहे, हे त्यांनी मनामध्ये ठेवलं आणि आम्हाला सगळ्यांना त्या काळामध्ये मदत केली. मंत्री असताना पण माझ्या भागात यायचे आणि तिथं साध्या साध्या घरामध्ये कधी कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम करायचे. सकाळी उठल्यावर तिथंच बाहेर आंघोळ करायचे, तिथंच सगळं उरकून पुन्हा कामाला लागायचे. एकदम तळागाळामध्ये काम करणारा हा आपला सहकारी. अशीच माणसं असावी लागतात. तर जनतेला वाटतं की हा माझ्या घरातला माणूस आहे, हा माझ्या जवळचा माणूस आहे. आणि तशाच पद्धतीनं बारामतीमध्ये आम्ही कधी हे डोक्यामध्ये आणलं नाही. सगळ्यांना, विरोधक असो कुणी असो, बाळासाहेब सोळसकर इथे आहेत, त्यांचे पाहुणे माझ्या पंढऱ्यामध्ये, त्यांना विचारा. काकडे देशमुख आमच्या 3 पिढ्या आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो, पण मी आज देखील काकडे मंडळींची पण कामं करतो. निंबूत मध्ये किती कामं केली सतीश काकांनाच तुम्ही जाऊन विचारा. ही आमच्या कामाची पद्धत आहे. म्हणून मसवडकरांनो, आजची रात्र महत्वाची आहे. काही दमदाटीला कोणाला घाबरू नका. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात. आरेला ताबे करण्याची ताकद आपल्यात पण आहे, परंतु आपण कायदा हातात घेत नाही. आपण त्या ठिकाणी घटना आणि संविधान यांनी जो आदर्श तुमच्या माझ्या पुढे निर्माण केलेला आहे, त्या आदर्शाच्या बाहेर आपण जात नाही. ह्या पद्धतीची भूमिका आमची श्री सिद्धनाथ नागरी आघाडीची आहे. आणि त्याकरता माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, तुम्ही जर माझ्या आव्हानाला प्रतिसाद दिला तर उद्याच्या आपल्या परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या करता मी देखील माझं जेवढी काही ताकद असेल, जेवढं काही माझा त्या ठिकाणी तुमचे विकास करता येईल तो करण्याच्या करता मी असेल, आमचे महादेवराव जानकर असतील, आमचे उत्तमराव जानकर असतील, आमचे प्रभाकर देशमुख असतील, आमचे अर्जुन अनिल देसाई असतील, आमचे अभयसिंह जगताप असतील, आमचे सगळेच बसलेले माझे जीवाभावाचे सहकारी पृथ्वीराज राजेमाने असतील, सगळे, मी तुमचं नाव घ्यायचं राहिलं पण सगळे माझे कधी जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही. सगळा समाज हीच आमची जात, शेतकरी हीच आमची जात. आमचा शेतकरी ताटमानेने जगला पाहिजे, ताटमानेने राहिला पाहिजे, या पद्धतीनं आम्ही पुढे जातोय. मसवडकरांनो, तुम्ही आमच्या भुवनेश्वरीताई राजमाने आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या 20च्या 20 उमेदवारांना आपण आपले आशीर्वाद द्या, आपलं बहुमोल असं पवित्र असं मत द्या आणि ह्या 21 लाखांना 5 वर्षाची आपल्या सगळ्यांची प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. मी सांगितलेल्या गोष्टी आमच्या पॅनल निवडून आल्यानंतर करण्याची जबाबदारी
माझी राहील हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मी जाताना कुणी मला सोडायला येऊ नका. मी माझा ड्रायव्हर व्यवस्थित घेऊन जाईल. मी व्यवस्थित हेलिकॉप्टरमध्ये बसेल आणि हेलिकॉप्टरचा चालक व्यवस्थित तिकडे नेईल. आता पुढे सभा चालू राहणार आहे. त्याच्यात प्रभाकर देशमुख, आदिल, आमचे महादेवराव, उत्तमराव बोलणार आहेत. कृपा करून माझी पृथ्वीराज तुलाही विनंती आहे, बाळासाहेब तुम्हालाही विनंती, एकाने हलायचं नाही, एकाने मला सोडायला यायचं नाही. मी काही माझा आता सिक्युरिटी ऑफिसर पुढे का बा ती दोघं माझे खंदे समर्थक आहे. जा बाबा जा बाबा जा जा जा. ही दोघं आहेत, त्याच्यावर तुम्ही काही काळजी करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.